60-65 किलोमीटर आहे. तर जरा जाऊया तिकडे. नमस्कार मित्रांनो, मी आहे नितेश पवार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आणि आजचा ब्लॉग बनवायचं कारण आहे की आज आपल्या हिंदू समाजातील लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण की आज ना 22 जानेवारी आहे. आपल्या अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठाचा दिवस आहे. तर हा दिवस आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरा होणार आहे. तर त्यासाठीच मी आज जरा लवकर उठलेलो आहे. हा दिवसाची सुरुवात ना एका छोट्या बाईक राईडनी करणार आहे. तर आता आम्ही सगळे मित्र भेटणार आहे आणि थोडीशी बाईक राईड वगैरे करणार आहे आणि बघूया पुढे कुठे जायचा प्लॅन होतो आहे. अजून पण तरी काही डिसाईड नाही आहे की कुठे जायचं आहे, पण भेटल्यावरती डिसाईड होईल. नाहीतर अशीच एक छोटी बाईक राईड करून येऊ आपण. आणि नंतर मग आजचा दिवस आपल्याला मोदीजी अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहेत राम मंदिराची, तर ते बघायलासुद्धा यायचं आहे. तर चला तर मग आता तुम्हाला भेटू पुढे सगळे मित्र भेटल्याच्या नंतर. A few moments later. सो मित्रांनो, आता फायनली आम्ही सगळे मित्र भेटलेलो आहे राईडला जाण्यासाठी. हे बघा, आपली मंडळी आलेली आहे. ओमकारनी सगळ्यात जास्त लेट केलेलं आहे आम्हाला. इथे निघणार होतो 7 वाजता, पण त्यांनी खूप लेट केलेलं आहे इथे येईपर्यंत. आणि इकडे बघा, रुपेश सगळ्यांच्या गाडीना झेंडे लावतोय, कारण की तो भाजपाचा एकदम मोठा कार्यकर्ता इकडचा, मीरा रोडचा कार्यकर्ता आहे. आणि शेवडे वगैरे पण आलेले आहेत, एकदम फॉर्मर आहे. शेवडे ऑफिसला राहणार इकडनं, घरी कळला पाहिजे कुठे चाललंय. हे बघा, इकडे ओमकारची नवीन बुलेट आहे, त्याला मस्त झेंडा लावतोय. आणि इकडे रुपेशची गाडी आहे आणि इकडे माझी पण गाडी आहे. माझ्या गाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावलेला आहे, एकदम मस्त भगवा सगळा. माडी कुठे जायचं आता आपल्याला? हां, पोरं बोलले तिकडे जाऊ आपण. तू आमचा ग्रुपचा लीडर आहे, तू आम्हाला सांगायचं आहे. फक्त लीडर म्हणून टाका बस फक्त. तू आम्हाला सांगणार आहे कुठे जाणार आहे. सोय तू करतो. तर चला आता बघूया. अजूनपर्यंत डिसाईड नाही प्लॅन कुठे जायचं आहे, पण मोस्टली तरी वज्रेश्वरीला जायचं आहे. तर आता बघू, जाता डिसाईड करूया कुठे जायचं आहे. सो मित्रांनो, फायनली आम्ही निघालेलो आहे इकडनं. हे बघा, आमचे पुढे सगळी मंडळी चाललेली आहे झेंडा लावून. तर आता प्लॅन आमचा असा झालेला आहे की मिनी वृंदावनला जायचा वाड्याच्या इकडे. तर ते इकडनं ना एक 60-65 किलोमीटर आहे. तर जरा जाऊया तिकडे आणि मग मस्त तिकडे एन्जॉय करूया. पण तो मित्रांनो, आता आम्ही फिरता राईड करता आलेलो आहे तुंगारेश्वरच्या इकडे. आज सोमवार पण आहे, तर आपले महादेवचं दर्शन पण करून घेऊया. बरेच दिवसानंतर इकडे पण येतो आहे. तर आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आम्ही जरा देवदर्शन करायला निघालेलो आहे. आणि बघा, आपले मित्र सगळे पुढे ऑफ रोडिंगची मजा घेत आहेत. तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे. सो राईड करता आता आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे, तुंगारेश्वर. आज सोमवारच्या दिवशी सगळ्यांना महादेवाचं दर्शन करण्याची इच्छा झालेली आहे, स्पेशली रुपेशला. हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम. नमामि विघ्नेश्वराय सुखनाम
मंदिरामध्ये थोडीशी लाईन आहे कारण की आज सोमवारचा दिवस आहे, पण ठीक आहे, थोडीशीच लाईन आहे. हर हर महादेव जय श्री राम जय जय श्री राम सो मित्रांनो, आता इथे दर्शन आमचे झालेले आहे तुंगारेश्वर मंदिरचे. आणि आता इकडे ना आज सोमवारचा भंडारा आहे इकडे, आणि आज रामाचा प्राणप्रतिष्ठा आहे म्हणून पण इथे भंडारा आहे. तर आता इकडे भंडाराच्या लाईनमध्ये आम्ही उभे आहेत कारण की भूक पण सॉलिड लागलेली. सकाळी नाश्ता नव्हता केला आम्ही, तर आता इथे आलो आहे तर बोला थोडा प्रसाद खाऊनच जाऊया. ते बघा सगळे रुपेश तयार आहे गुलाबजामुन खायला. सगळे तयार खायला. महाडिकला भूकच लागलेली. महाडिकला आता सोने पे सुहागा हो गया इधर आके. अर्धा जेवणच बसतात. हे बघा मस्त असं सकाळ सकाळ महादेवांचा प्रसाद. जास्त भरला ना. हर हर महादेव, हर महादेव. सो मित्रांनो, आता तुंगारेश्वरमध्ये महादेवांचं दर्शन करून झालेलं आहे आणि मस्त ना प्रसाद पण खाऊन झालेला आहे आमच्या इथे भंडाऱ्यामध्ये. तर आता इकडनं ना आम्ही निघतो आहे आता मंदिराकडून. तर आता प्लॅन आहे की आम्हाला तिकडे मिनी वृंदावनच्या इकडे जायचा. तर आता बघूया असा टाईम जर ॲडजस्ट होत असेल ना तर आपण निघूया, कारण की तो मंदिर आहे ना 12:30 वाजता बंद होतो आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 10:30 पावणे 11. तर तोपर्यंत आम्ही जर पोचलो ना तरच आम्ही तिकडे एंट्री मिळेल आम्हाला, नाही तर आमच्या तिकडची खेप फुकट जाईल. तर बघूया, चला आता इकडनं पहिला निघूया. मेन हायवेवरती गेल्याच्या नंतर थोडा नेटवर्क पण येईल, मग तेव्हा आम्हाला कळेल की तो किती किलोमीटर वगैरे आहे. तर चला आता इकडनं पहिला निघूया आपण. मित्रांनो, फायनली आम्ही आता मिनी वृंदावनला पोचलेलो आहे. 12-12:30 वाजून गेलेले आहेत. आता बघूया, आज ॲक्च्युली इकडचा टायमिंग ना 12:30-1 वाजेपर्यंतच असतो, पण आजचा माहिती नाही, मे बी पूर्ण दिवस पण चालू असेल. लेट्स सी, बघूया आता आतमध्ये जाऊन काय काय आहे. तर चला व्हिडिओमध्ये बनवून राहा, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. चला. मथुरा धाम की आज का बहुत ही सुंदर दिन कि प्रभु रामचंद्र भी आ गए. वृंदावन धाम, अयोध्या धाम. तो यहाँ वृंदावन का छोटा सा मिनी वृंदावन है. दोनों मंदिर का दर्शन हो गया. दोनों ही राधा कृष्ण के मंदिर है, लेकिन नाम है राधा वृंदावन बिहारी, राधा मदन मोहन जी. तो वहाँ ललिता सखी है, चैतन्य महाप्रभु है, जो कलयुग में दयालु अवतार, चिन्ह अवतार, युग अवतार नाम से जाने जाते हैं. 500 वर्ष पहले ये अवतार हो गया. राधा कृष्ण का एक रूप है, ये बहुत ही दयालु अवतार है. कहता है भगवान क्यों आते हैं? तो यहाँ धरती में पाप बढ़ जाता है, अधर्म बढ़ जाता है, उसका नाश करने के लिए, साधु संतों की, भक्तों की रक्षा करने के लिए, धर्म की स्थापना करने के लिए. तो श्लोक सबने सुना है, पढ़ा भी होगा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत विद्यानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परिताय साधनं विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान इसलिए आते हैं. तो देखिए, यही भगवान कलयुग में हरिनाम देने के लिए आते हैं. कलयुग का युग धर्म हरिनाम संकीर्तन. जय जय गुरुदेव, जय जय गुरुदेव, जय जय गुरुदेव, जय जय गुरुदेव.
सो मित्रांनो आमचा इकडे आता ऑलमोस्ट थोडा बहुत फिरून झालेला आहे आणि आता लागली आहे थोडीशी भूक. इकडे आता जो लंच आहे ना तो थोडा संपलेला आहे, त्याला थोडा बनायला वेळ लागेल. पण आता तोपर्यंत आम्ही मस्तपैकी इकडे एक लस्सी मागवली आहे. तर आता लस्सी पिऊ आणि निघू आपल्या घराकडे, कारण की जरा माझ्या मित्रामध्ये दोघांना जरा जायचं आहे बाहेर. तर चला, इकडे असा कॅफेटेरिया आहे बघा इकडे, तिकडे तुम्ही खाऊ पिऊ शकतात. तर चला मग आता मी जरा ही लस्सी पिऊन घेतो आणि मग बाहेर जातो. सो मित्रांनो आता फायनली आम्ही इकडे निघालो आहे मिनी गोवर्धनमधून. ॲक्च्युली इकडे मंदिर ना 12:30 वाजता बंद होतो. आम्ही जस्ट 12:30ला इकडे पोचलो आणि नंतर मग आम्ही मंदिरात गेलो तर मंदिर बंद होता. पण ठीक आहे, नंतर परत कधीतरी आपण येऊ इकडे या ठिकाणी, तेव्हा आपण पूर्ण फिरू इकडे. तर इकडे ना लंच वगैरे पण असतो 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत. सो लंच वगैरे तुम्ही करू शकता. तर आम्ही ते नॉर्मल लस्सी वगैरे पिऊन आम्ही निघालो इकडनं. तर चला, ओव्हरऑल खूप मजा आली आजच्या दिवशी. मस्त 2 ठिकाणी जरा फिरलो आम्ही देवस्थानी. इकडे पण मस्त राधाकृष्णाचे मस्त इकडे चालू आहेत भजन आणि तुंगारेश्वर पण आपला झालेला आहे. तर चला आता आपण निघूया घराकडे जायला. हा ब्लॉग इकडेच संपवतो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. चला, जय श्रीराम.